जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणताय. गेले म्हणजे ते सध्या नाहीत असं म्हणताय. मग ही कोण तुमचा बाप नसतोय का माझा बाप नसतो? का तुकोबाराय नसते? हे बाप पुन्हा एकदा सांगतो, चर्मदृष्टीने जर संत तुकोबारायांकडे पाहाल तर तुमच्या अनेक पिढ्या जरी कीर्तनकारांच्या गेल्या तरी तुम्हाला कुठलेही संत समजणार नाहीत. हे नाचतंय ते कोण आहे तेवढं सांगा ना. ध्यानात आलं का? अशी हजारो उदाहरणं आहेत. पहा पुढे. माझी फक्त आपण सर्वांना एकच विनंती आहे बरं का, सर्व जेवढे कीर्तनकार, प्रवचनकार किंवा संप्रदायामधले लोक आहेत यांना हात जोडून माझी एकच विनंती आहे. आपणाला कळत नसेल तर आपण शांत बसावं, समोरच्याचं ऐकून घ्यायचं सवय असू द्या. आपणच फार ज्ञानी आहोत, आपण फार परमार्थी आहोत. इथं प्रत्येक मनुष्य जगद्गुरु तुकोबाराय. ध्यानात आलं का तुमच्या? असं समजू नका की आपण ह्यांना काय येतं आहे, काय हे शिक्षक आहेत, अनुभवाचे हे बोलायचे. ध्यानात आलं. कारण प्रत्यक्ष तुकोबाराय मी प्रत्यक्ष कीर्तनात अनुभवलेली व्यक्ती आहे. आलं का लक्षात? फक्त आता ते तुम्हाला ओळखता येत नाही, तुम्हाला ते ओळखता येत नाहीत. हे इंद्रायणीच्या काठी भजन सुरू आहे. फार व्हिडिओ जुना नाही, काय यूट्यूबवर मिळाला तो मी घेतला आहे. अगदी त्याच्यावर माझं मत मांडण्यासाठी घेतलेलं आहे. ध्यानात येते का तुमच्या? हे कोण आहे? व्यापक दृष्टीनं पहा ना संत तुकोबारायांकडे. कंजेस्टेड माइंड ठेवू नका, कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घ्या. भाव अक्षरांच्या गाठीही जनाबाईने जे सांगितलेलं आहे ते जाणून घ्या. मी प्रश्न विचारतोय म्हणजे मी फार अतिशहाणा आहे असं नाही आहे. ध्यानात आलं का? किंवा मला अहंकार आहे असं नाही आहे. फक्त तुम्ही जे शब्द पांडित्याने अमित शहाणं अहंकाराने कोण भरले हे दिसून येतं लगेच. कमेंट्स करताना विचार करून करा आणि कमेंट्स करताना आपली लायकी प्रथम सिद्ध करा. ध्यानात येते का तुमच्या? तेव्हा कमेंट्स करा. वैकुंठ म्हणजे काय? ज्याला खून हा शब्द मराठी आहे का इंग्रजी आहे का संस्कृत आहे का हिंदी आहे हे कळत नाही, त्यांनी कमेंट्स करावी का? खून मूळ शब्द कुठला आहे माहीत आहे का? मी जे खूनच झाला म्हटलं, कशाचा खून झाला म्हटलं, आणि ते पसरलेलं ज्ञान जे आहे त्यांचा पसरलेला जो वंश आहे. खूनचा मराठीत अर्थ वंश परंपरा. लक्षात येते का? जी वंश परंपरा पसरते, ब्लड, त्याला आपण द्रव म्हणतो की जो पसरतो. इथे अनेक अर्थ त्याचे एकाच कुटुंबाचे, एकाच वंशाचे, एकाच स्वभावाचे त्याचा अर्थ होतो. मग ते आहेत, गेले म्हणू नका, ते आहेत वैकुंठात, ते आहेत. प्रथम वैकुंठ म्हणजे काय ते समजून घ्या. येतंय का लक्षात? मी त्याचा अर्थ विचारला तर कोणाचं सांगण्याचं धाडच झालं नाही. कशाला हरिपाठ म्हणता येईल, कशाला ते नुसतंच दाखवण्यासाठी परमार्थ नको. अनुभवात, स्वतः अनुभवात घ्या. उगाच शब्द ज्ञानाने पांडित्य गाजवून काय तुमच्या, मी कच्च्या गुरुचा चेला नाही म्हणून सांगितलं मी अगोदरच. आलं का लक्षात? जगद्गुरु तुकोबारायांचाच वंश, तुकोबारायांचंच रक्त माझ्या या अंगात आहे. ही माझ्या वरच्या रूपाला तुम्ही पाहू नका. ध्यानात आलं का? अंतकरणात कणाकणात तुकोबाराय. ध्यानात आलं. जसं प्राण्यामध्ये
मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये माझे तुकोबा आहे. आणि तुम्ही सरळ म्हणताय वैकुंठाला गेले म्हणून. अरे वैकुंठात आहेत म्हणा ना, आहेत म्हणा, गेले म्हणू नका. गेले म्हणणं याचा अर्थ ध्यानात आलं का तुमच्या? मी बिना बापाचा आहे असं म्हणणं होय. ते आहेत म्हणून आपण आहोत. तुम्ही आम्ही कीर्तन करतोय, प्रवचन करतोय आणि हे वंश पसरत चाललेला आहे. येतंय का लक्षात? जीव शिव सम हरिपाठामध्ये ओळ आहे, तेवढंच मी सांगतो. हे ओळ पाठीमागं मी बोलून गेलो. तर ते आजमावा, स्वतः अनुभवा. मग बावळटासारखं. आणि जगद्गुरु तुकोबाराय पाहण्यासाठी विस्तृत दृष्टी ठेवा. काय चर्म दृष्टी ठेवू नका. चर्मदृष्टी ज्याला आहे ना त्याला गेलेच असं वाटणार आहे. पण ज्याची व्यापक दृष्टी आहे त्याला ते आहेत. आणि जिथे मी कीर्तन करतोय ना तिथे आहेत का नाही. हे आता तुम्ही काय बघितलं? हरिण बघितलं, कुत्र बघितलं. त्याच्या स्वरूपामध्ये ते जिवंत स्वरूपामध्ये अहो आजरा अमर आहेत. ते ध्यानात आलं का तुमच्या? सर्व व्याधीतून बाहेर असणारे परंतु अदृश्य अस्तित्व असणारे. त्याच्याशिवाय तुम्ही चालताय का? त्याच्याशिवाय बोलताय का तुम्ही? तुमच्या वाचेतून जो शब्द बाहेर पडतोय ना, अक्षर बाहेर पडते, ते प्रत्येक अक्षर जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली बोलवतात. लक्षात ठेवा. ही संत परंपरेचा वंश आहे. आणि हा गेला म्हणू नका, हा पसरू लागला आताशी कुठेतरी. येते का लक्षात? मग जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो पसरवतोय. ही एकमेकाला नावं ठेवायची, एकमेकाला शहाणपणा शिकवायचा, दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं. कधीतरी मान्य करा ना दुसऱ्याचं खरं काय आहे, मग ते मान्य करा ना. आलं का लक्षात? का स्वतःचाच मंकी सेड माय हिपीज राहील हे जोपर्यंत जात नाही. आलं का लक्षात? तोपर्यंत तुम्ही गेले म्हणणार ना, तुम्ही ज्या वेळेस गेले म्हणणार तुकोबाराय वैकुंठाला गेले, पहा तुमच्या वंशामध्ये एक तर राहतंय का? तुम्ही म्हणत राहा कीर्तनामध्ये, माझं काय दुमत नाही, आहेत म्हणा, तर तुमच्या मागे संप्रदाय टिकेल. नाहीतर घरात एक शिल्लक राहणार. हे सत्य परिस्थिती मी सांगतो आणि अनुभवाचं सांगतो. अंगावर असे काटे यावे लागतात सांगत असताना, बोलत असताना. तुकोबारायमय जीवन करा, तरच वाचेतून आपोआप राम कृष्ण हरी विठ्ठल केशव येईल. आलं लक्षात? नमस्कार.